हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की फॉरएव्हरमध्ये स्टार्ट तर करायचं आहे, पण स्टार्ट करायचं कुठून. तर मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे की फॉरएव्हरमध्ये तुम्ही ॲज अ प्रेफर्ड कस्टमरपासून सुद्धा सुरुवात करू शकता किंवा परमनंट कस्टमरपासून सुद्धा सुरुवात करू शकता. तर प्रेफर्ड कस्टमर म्हणजे 5,000 पासून सुरुवात करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही कंपनीचे प्रोडक्ट परचेस करता तेव्हा तुम्हाला कंपनी 25% डिस्काउंट देते आणि मग तुम्ही ॲज अ प्रेफर्ड कस्टमर बनता. आणि याच्याखाली तुम्ही कोणाचीही 2CC सुद्धा करू शकता. अँड ॲज अ प्रेफर्ड कस्टमर तुम्हाला कंपनी 2 महिन्याचा कालावधी देते की तुम्ही तुमची 2CC कंप्लीट करावी, तुमचं AS लेवल कंप्लीट करावं. आणि AS लेवल कंप्लीट केल्याच्या नंतर तुमची स्पॉन्सर ID तयार होते आणि कंपनी मग त्यानंतर तुम्हाला 30% डिस्काउंट देते. तुम्ही 3 टाईपनी 2CC करू शकता. ॲज अ प्रेफर्ड कस्टमर म्हणजे 5,000 पासून सुरुवात करू शकता. ॲज अ परमनंट कस्टमर म्हणजे 30,000 पासून 2CC करून तुम्ही स्टार्ट करू शकता. किंवा चॉईसेस प्रोडक्ट म्हणजे तुमच्या चॉईसने तुम्ही प्रोडक्ट तुम्ही चॉईस करू शकता. आणि चॉईसेस प्रोडक्टमध्ये तुम्हाला 37,000 ते 38,000 लागतात. माझा हा सल्ला आहे तुम्हाला की तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही 2CCनी करावं. 1 कॉम्बो पॅक आहे हा. तर कधी ना कधी तर तुम्हाला 2CC करावंच लागते. तर स्टार्टिंगलाच 2CCनी स्टार्ट केलं तर तुम्हाला नंतर पैसे द्यायची गरज नाही आहे. आणि चॉईसेस प्रोडक्टमध्ये तुमचे 8,000 जास्तीचे लागतात. त्यामुळे 2CC केली तर 2CC 30,000 होऊन जाते. तर मला तरी असं वाटते की तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर 2CCने सुरुवात करावी. 1 कॉम्बो पॅक तुम्हाला मिळून जातो, त्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि 30% तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळते. आणि 2CC केल्यामुळे ऑल कंट्रीजमध्ये म्हणजे 170+ कंट्रीजमध्ये तुम्ही रनही करू शकता. सो थँक्यू.